10th मॅथमॅटिक्समध्ये पार्ट 1चा 3rd चॅप्टर ज्याचं नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. बोलू नका बरं आपसामध्ये. सिक्वेन्स कुणाला म्हणायचं? एखादी सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही हे नंतरचा भाग आहे, पण सिक्वेन्स कुणाला म्हणायचं? द सेट ऑफ नंबर्स, म्हणजे नंबरचा काही सेट आहे. The set of numbers arranged in a definite order, एक काहीतरी ऑर्डर आहे फिक्स, इज नोन ॲज अ सिक्वेन्स. बरोबर आहे. मग द गिवन सिक्वेन्स इज अ अरिथमॅटिक प्रोग्रेशन आर नॉट हे नंतरचा भाग आहे. एवढे एक सिक्वेन्स कोणाला म्हणतात तेवढे एक लिहून घ्या. काय डेफिनेशन विचारत नाहीत तुम्हाला, पण एक माहिती म्हणून लिहून घ्या. द सेट ऑफ नंबर्स, द सेट ऑफ नंबर्स आर अरेंज्ड इन अ definite order is known as sequence. लिहा खाली एक. द गिवन सिक्वेन्स, the given sequence are AP, A full stop, P full stop capital, arithmetic progression or not. Question mark. If it is an AP, if it is an AP, find next two terms. बघा, तुम्हाला एक सिक्वेन्स दिलाय, त्या सिक्वेन्स वरून तुम्हाला फर्स्ट टर्म, कॉमन डिफरन्स आणि नेक्स्ट टू टर्म्स काढायचे. ही सिक्वेन्स दिले तुम्हाला. ही दिलेली सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही चेक करा. वेदर इट इज यस, then find next two terms. Whether it is not,
then no necessary to find next two terms. जर नसेल तर त्याच्या पुढच्या दोन टर्म काढायची गरज नाही. जे सोपा धडा आहे, असं काही विशेष अवघड नाही. कळालं का? म्हणजे एवढं रिव्हिजन करण्यासारखं काही म्हणजे नाही. सहज जरी तुम्ही रेग्युलरमध्ये व्यवस्थित लक्ष दिलात तरी तुम्हाला हा धडा समजून जातो. बघा, जे दिलेल्या टर्म्स आहेत त्यांना T1, T2, T3 जेवढ्या दिल्यात तेवढे नंबर्स इंडिकेट करू. काय सांगा? T1 इज इक्वल टू 3, T2 इज इक्वल टू 8, T3 इज इक्वल टू 13, T4 इज इक्वल टू 18. बरोबर? मग कधी कधी 5 टर्म देत आहे, 6 टर्म देत आहे, कधी कधी 3च देत आहे. जेवढ्या टर्म दिल्यात त्याला इंडिकेट करा. पहिल्याला म्हणा T1 इज इक्वल टू, दुसऱ्याला म्हणा T2 इज इक्वल टू, तिसऱ्याला म्हणा T3, चौथ्याला म्हणा T4. आता प्रत्येक दोघांमधला डिफरन्स काढू. प्रत्येक दोघांमधला म्हणजे काय? T2 मायनस T1 दुसऱ्यातून पहिलं वजा, T3 मायनस T2 तिसऱ्यातून दुसरं वजा, T4 मायनस T3 काय येते बघू. सांगा काय करू? T2 मायनस T1 सांगा. 8 मायनस 3 इज इक्वल टू T3 मायनस T2, 13 मायनस 8 इज इक्वल टू 5, T4 मायनस T3 इज इक्वल टू 18 मायनस 13 इज इक्वल टू 5. आलं का लक्षात? Therefore, the common difference is सेम आलं तर कॉन्स्टंट म्हणा, वेगवेगळं आलं तर नॉट कॉन्स्टंट म्हणा. आले का सेम? 5, 5, 5 म्हणून का म्हणणार? इज कॉन्स्टंट. Therefore, the given sequence is an arithmetic progression. शॉर्ट मध्ये तुम्ही AP लिहिलं तर सुद्धा चालतंय. पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे, पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण पूर्ण शब्द लिहू. द गिवन सिक्वेन्स इज अन अरिथमॅटिक. जर हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर फर्स्ट टर्म म्हणजे ज्याला आपण स्मॉल ए न दाखवतो ते कोणती? T1, 3. कॉमन डिफरन्स जे की आपण स्मॉल डी न दाखवतो ते किती सांगा? फर्स्ट टर्म म्हणजे T1, कॉमन डिफरन्स म्हणजे हे आलेला डिफरन्स कॉन्स्टंट. आलं का लक्षात? आता नेक्स्ट 2 टर्म आहेत किती? 4. म्हणजे तुम्हाला दाखवायचे आहेत काय? T5, T6. नेक्स्ट 2 म्हणते, कधी कधी नेक्स्ट 3 म्हणतंय, नेक्स्ट 4 म्हणतंय. किती का म्हणणार? आता इथं किती म्हणलंय? नेक्स्ट 2 टर्म्स दिल्यात किती? 4. नेक्स्ट 2 काढायच्या म्हणजे T5 आणि T6 काढायचा. तर T5 चा फॉर्म्युला तयार करू. ह्याच्या अगोदरचं T4 प्लस D, त्याच्यात D मिसळायचं. सांगा काय आहे T4? 18 प्लस D किती आहे? 5 इज इक्वल टू 23. T6 चा फॉर्म्युला का तयार करतो? ह्याच्या अगोदरचं T5 प्लस D सांगा. 23 प्लस 5 28. समजा अजून पुढले 2 विचारला असतं तर तुम्ही काय फॉर्म्युला तयार केला असतो? T7 इज इक्वल टू T6 प्लस D, जे आलं ते आलं.
समजा अजून त्याच्या पुढचं T8 विचारलं असतं, कुठला बी फॉर्म्युला करा. T10 चा फॉर्म्युला सांगा मला. T9 प्लस डी, ह्याच्या अगोदरचं प्लस डी. T20 चा फॉर्म्युला सांगा मला. T19 प्लस डी. आलं लक्षात? खाली उत्तर लिहायचं. देअरफॉर द नेक्स्ट 2 टर्म्स आर, सांगा कोणते आहेत? 23 अँड 28. कळालं का प्रॉब्लेम? काय काय केलं बघा मी. दिलेल्या सिक्वेन्समध्ये जेवढे टर्म आहेत तेवढ्याला मी T1, T2, T3, T4 असं नावं दिलं. पहिल्या टर्मला T1 इज इक्वल टू 3, दुसऱ्या टर्मला T2 इज इक्वल टू 8, T3 4 दिले, 4 5 देते, कधी 6 देते, कधी 3 देते, जेवढे दिलेत तेवढे. मग आता डिफरन्स काढताना कसं करायचं सुरुवात? T2 आणि मग त्याच्या अलीकडलं घ्यायचं T1. T2 मायनस T1 5. पुन्हा आता T3 मायनस T2, पुन्हा T4 मायनस T3. आणि हा जर डिफरन्स सेम आला, कॉन्स्टंट आला, तर लिहायचं द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. द गिवन कॉन्स्टंट आलाय म्हणून द गिवन सिक्वेन्स इज अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. जर समजा इथं 5, इथं 7, इथं 11 असं काहीतरी वेगवेगळं आलं असतं तर मी का लिहिलं असतं उत्तर? द कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट, देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज नॉट अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे खालचं काही लिहायची गरज नाही. इफ यस देन राईट ऑल दिस. मग फर्स्ट टर्म लिहा, कॉमन डिफरन्स लिहा, मग नेक्स्ट 2 टर्म काढा. आणि जर कॉन्स्टंट नाही आला तर इथं लिहून स्टॉप करा. काय लिहून? द कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट, देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज नॉट अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, और शॉर्टली AP, नॉट आंध्र प्रदेश. कळालं?
झालं. ते सॉल्वड एक्झाम्पल लिहून घ्या. पेज नंबर 59 वर आहे बघा. पेज नंबर 59 वर आहे सॉल्वड एक्झाम्पल. त्याच्यात 4 आहेत. त्याच्यातलं पहिलं बघा. बघा का म्हणले बघा. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी इफ इट इज अन एपी फाइंड नेक्स्ट 2 टर्म्स. अजून एकदा दाखवतो बघा सगळेजण इकडे लक्ष देऊन. कुणाचे तुम्हालाच करायचे आहेत एक्सरसाइज मधले सगळे प्रॉब्लेम. बघा दिलेल्या टर्मला आपण T1 T2 T3 T4 इंडिकेट करू. T1 इज इक्वल टू 5, T2 is equal to 12, T3 is equal to 19, T4 is equal to 26. बरोबर. आता डिफरन्स काढू कॉमन. T2 minus T1 is equal to 12 minus 5 is equal to 7. पुढलं सांगा. T3 minus T2 is equal to 19 minus 12 is equal to 7. T4 minus T3 is equal to 26 minus 19 is equal to 7. का झालं? Common difference is constant or not? Therefore, the common difference is constant. Therefore, the given sequence is an AP. मग आता फर्स्ट टर्म लिहू नका गुगे. फर्स्ट टर्म इज इक्वल टू का म्हणतो आपण त्याला ए. काय सांगा 5. कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू किती आलाय 7 आलाय. मग आता सांगा नेक्स्ट 2 टर्म्स किती दिले 4. T5 चा फॉर्म्युला तयार करा. T5 इज इक्वल टू ह्याच्या अगोदरची सांगा T4 प्लस D. T4 किती आहे 26 प्लस D किती काढला होता 7 33. T6 इज इक्वल टू T5 प्लस D. T5 अगोदरची 33 प्लस 7 इज इक्वल टू 40. Therefore, the next 2 terms are सांगा कोणते आहेत 33 and 40. येते का लक्षात लिहा.
याच्यातलं दुसरं लिहून ठेवा. हा बघा, 2, -2, -6, -10, डॅश. बघा, दिलेल्या टर्मला नावं देऊ अगोदर. T1 is equal to 2, T2 is equal to -2, T3 is equal to -6, T4 is equal to -10. बरोबर. कॉमन डिफरन्स काढू अगोदर. कसं करायचं सिरियल सांगा. T2 minus T1 -2 is equal to -4. T3 minus T2 जरा बघा आता, साईनचा गोंधळ करून घेऊ नका. T3 किती आहे? -6 -2.
हे -6 हे डबल मायनस का बरं आलं? हे फॉर्म्युल्यातला आणि हे व्हॅल्यू मधला. हे फॉर्म्युल्यातलं मायनस आणि व्हॅल्यू मायनस मायनस प्लस 6 मधून 2 गेले परत -4 आलं. T4 minus T3 -10 minus 6 -10 plus 6 is equal to किती? -4. Therefore common difference is आले का सेमच is constant. Therefore the given sequence is an AP. बरोबर. मग सांगा आता मला फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए इज इक्वल टू सांगा 2 कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी इज इक्वल टू किती? -4 आलं. मग आता काय करणार? नेक्स्ट 2 टर्म्स किती दिले? 4 म्हणजे काय काढायचं? 5 6. काय फॉर्म्युला लिहू T5 चा? T5 इज इक्वल टू T4 प्लस डी. T4 किती आहे? -10 प्लस डी म्हणजे -4 इज इक्वल टू -10 -4 इज इक्वल टू -14. व्हॉट अबाउट T6 सांगा. ह्याच्या अगोदरची टर्म T5 प्लस डी. T5 -14 प्लस -4 -14 -4 इज इक्वल टू -18. येते का लक्षात सगळ्यांच्या? लिहा. झालं. त्याच्यातलं तिसरं लिहून घ्या.
का दिलंय सांगा बरं. 1,1,2,2,3,3 असंच आहे ना. बघा 6 टर्म दिले जवळपास. किती? 6. T1 इज इक्वल टू 1, T2 इज इक्वल टू 1, T3 इज इक्वल टू 2, T4 इज इक्वल टू 2, T5 इज इक्वल टू 3, T6 इज इक्वल टू 3. कॉमन डिफरन्स काढू. कसं सुरुवात करणार? T2 मायनस T1, 1 मायनस 1 इज इक्वल टू 0, T3 मायनस T2, 2 मायनस 1 इज इक्वल टू 1, T4 मायनस T3, 2 मायनस 2 इज इक्वल टू 0, T5 मायनस T4, 3 मायनस 2 इज इक्वल टू 1, T6 मायनस T5, 3 मायनस 3 इज इक्वल टू 0. कॉन्स्टंट आलं का? नाही. 0 1 0 1 असं येऊ लागलंय. Therefore the common difference is not constant. Therefore the given sequence is not an AP. मग पुढलं काही काढायची गरज नाही. लिहा. झालं. हा चौथं कोणतं आहे सांगा बरं. सांगा चौथं. 3/2 1/2. बघा 3/2, 1/2, -1/2 दिलेल्या टर्म्सला अगोदर आपण नाव देऊ.
T1 is equal to 3/2, T2 is equal to 1/2, T3 is equal to -1/2. कॉमन डिफरन्स काढू, दोनच काढावं लागतील. T2 minus T1, T3 minus T2. T2 minus T1 सांगा, 1/2 minus 3/2. डिनॉमिनेटर सेम आहे ॲज इट इज, 1 minus 3. 3 मधून 1 गेले, -2/2 म्हणजेच -1. T3 minus T2, -1/2 -1/2. डिनॉमिनेटर सेम आहे, -1 -2/2. बरोबर. कॉमनर सांगा, कॉमन डिफरन्स इज constant. Therefore, the given sequence is an AP. बरोबर आहे. मग सांगा मला फर्स्ट टर्म काय आहे. फर्स्ट टर्म इज इक्वल टू A इज इक्वल टू सांगा 3/2. कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू सांगा किती, -1. आता नेक्स्ट टू T4 इज इक्वल टू सांगा T3 प्लस D. T3 किती आहे, -1/2 प्लस D म्हणजे -1. -1/2 -1 खाली काही नाही म्हणजे 2. -1 -2 -3/2. त्याच्या पुढची सांगा T5 इज इक्वल टू T4 प्लस D. T4 -3/2 प्लस D म्हणजे -1. -3/2 -1 खाली काही नाही म्हणजे 2 1 2 क्रॉस -3 -2. उत्तर लिहायला जागा नाही खाली, तिथं तुम्ही लिहा. Therefore, the next two terms are -3/2 and -5/2. एक्सरसाइज 3.1 मधल्या पहिल्यात किती सिक्वेन्स आहेत बघा, 8. एक 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 करा तुम्ही. आधी बोर्डावरला लिहून घ्या.
तिथं विचारलं नसेल तर काढू नका. तिथं का म्हणलंय, काय म्हणलं नाही का? नसेल तर काढू नका. फक्त का म्हणलंय, चेक वेदर इट इज AP ऑर नॉट, तेवढंच करा. एवढंच का इथपर्यंत. कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, द गिवन सिक्वेन्स इज AP. नसेल तर नॉट AP. तिकडलं काही करायची गरज नाही. कॉमन डिफरन्स काढा म्हणलंय तर लिहा खाली कॉमन डिफरन्स. जे म्हणलंय ते काढा हो, मी का नको म्हणणार आहो.